हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार. सोनूज क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी सोनू तुमचं स्वागत करते. तर आज आपण बघूया अगदी सोप्या पद्धतीने एडी स्टोन पिअर्सिंग नथ कशी बनवायची. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याने की माझे पुढचे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत नक्की बघा, ज्याने तुम्हाला प्रत्येक स्टेप कळेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी हा सुंदर एडी स्टोनची नथ बनवायला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया. सर्वात आधी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला ज्वेलरी बनवायला जे टूल्स लागतात ते आपण बघून घेऊया. आपण इथे सर्व टूल्स घेतले आहे जे जे ज्वेलरी बनवायला लागते ते. सर्वात आधी कटर, नोज प्लायर, कटर वगैरे सर्व आपण घेतले आहे. त्यानंतर मी इथे 3mm ची मोती घेतली आहे, जी पर्ल मोती असते ती व्हाईट कलरची घेतली आहे. त्यानंतर ही चक्री रिंग घेतली आहे. त्याच्यानंतर आपण इकडे ड्रॉप शेपचा रेड कलरचा एडी स्टोन घेतला आहे. त्यानंतर छोटेवाले रेड कलरचे एडी स्टोन घेतले आहेत. 3 ते 4 आपण घेतले आहे. त्यानंतर एडी बॉल घेतला आहे, एक 6mm चा आणि दुसरा आहे तो 4mm चा. तुम्ही तुमच्या अनुसार कुठलाही यूज करू शकते. इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन्ही दाखवलं आहे. आणि त्यानंतर गोल्डन कलरचे घुंगरू घेतले आहे. त्याच्यानंतर इकडे मी 0mm चे गोल्डन मोतीसुद्धा घेतले आहे. आणि आता सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे रॅपिंग वायर. इथे 0.3mm ची वायरसुद्धा घेऊ शकते किंवा 30 ची वायर घेऊ शकते. मी इथे 0.3mm ची वायर न घेताना 30 ची वायर यूज करते, कारण की 0.3mm ची वायर काळी पडते आणि 30 ची जी वायर असते ती मायक्रोप्लेटेड असते, म्हणून ती काळी पडत नाही. आणि पिअर्सिंगची नथ बनवायला इथे मी 20 ची वायरचा वापर केला आहे, कारण की ही थोडी पातळ असते. सर्वात आधी मी हे 20 ची वायरमधून एक तुकडा कट करून घेणार आहे. आपण आपल्या अनुसार एक तुकडा कट करून घ्यायचा. मी इथे हा 20 च्या वायरमधून एक तुकडा कट करून घेतला आहे. आणि ते वायरला थोडा सरळ करून घेतलं आहे. त्यानंतर 30 च्या वायरमधून सुद्धा आपण एक तुकडा कट करून घेतला आहे. मी इथे आधीच एक तुकडा कट करून ठेवला होता, तोच मी घेतला आहे. आता सर्वात आधी आपण ते छोटेवाले ड्रॉप शेपचे जे रेड कलरचे एडी स्टोन आहे त्याचे आपण लीफ रेडी करून घेऊया. 30 च्या वायरमध्ये 3 ड्रॉप शेप छोटेवाले टाकून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा ते सेम पद्धतीने फिट करून घ्या, ज्याने की तो एक लीफ सारखा आकार रेडी होईल. इथे मी लीफ सारखा आकार रेडी करून घेतला आहे आणि त्यानंतर पकडच्या सहाय्याने त्याला फिट करून घेतलं आहे. व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा सेम प्रोसिजर करा. हा बघा, असं आपण रेडी करून घेतलं आहे. आणि त्याला अजून गठ्ठ करायला त्यामधून ते 30 ची वायर बाहेर 2-3 वेळा पास करून घेतले आहे. हे बघा, असा हा प्रकारचा लीफ रेडी होतो. आणि जी एक्सेसची जी 30 ची वायर आहे ती आपण कट करून घेतलं आहे. हा असा रेडी झाला. त्यानंतर 20 च्या वायरचा जो तुकडा आपण कट करून घेतला होता त्याला थोडा सरळ करून घेतला आहे आणि नथीच्या अनुसार त्याला वाकून घेतलं आहे. आणि त्यानंतर आपण 30 च्या वायरमध्ये ड्रॉप शेपचं कुंदन टाकून घ्यायचं आहे.
जो ड्रॉप शेपचा एडी स्टोन आपण घेतला होता मरून कलरचा, तोच त्याच्यामध्ये टाकून फिट करून घ्यायचं आहे. आणि जी एक्सेसची वायर आहे ते पकडच्या हेल्पने कट करून घेतलं आहे. एकदा 30 गेजच्या वायरमध्ये आपण ड्रॉप शेप फिट करून घेतलं. त्यानंतर आपण त्यामध्ये 3 mmचा व्हाईट कलरचा पर्ल मोती टाकून, त्याच्यानंतर 0 mmचा गोल्डन मोती टाकून त्याला फ्लावरसारखं, जसं आपण फ्लावर बनवतो तसंच त्याच्यामध्ये ती मोती टाकून फिट करून ड्रॉप शेपचा अराउंड फिरून घ्यायचं आहे. जसे स्टेप व्हिडिओजमध्ये दाखवले गेले आहे तसे स्टेप तुम्ही पण फॉलो करा. पहिल्यांदा मोती टाकल्यावरती त्याला फिट करून घेतल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्यांदा मोती टाकणार तेव्हा खालच्या बाजूची जी व्हाईट मोती आहे त्याला आपण घट्ट पकडून घ्यायचं आणि खालची जी वायर आहे त्याला एकदम फिट खेचून घ्यायचं, ज्याने की दोन्ही मोतीमध्ये गॅप दिसणार नाही. सेम तसंच प्रकारे आपण पूर्ण ड्रॉप कवर करून घेऊया व्हाईट पर्ल मोत्याने. हे बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं आहे, मी पूर्ण चारो बाजूने व्हाईट पर्ल मोती बांधून घेतले आहे फिट आणि त्याच्याच अराउंडला गोल्डन मोतीसुद्धा टाकून घेतलं आहे. त्यानंतर मी मोठ्या mmचा एडी बॉल घेतला आहे आणि तारमध्ये टाकून घेतलं आहे. इथे आपण 20 गेजच्या तारमध्ये डायरेक्ट ते बॉल टाकूया. असा हा एडी बॉल ते ड्रॉप शेपचा खाली टाकून घ्यायचं आहे. आणि जी 30 गेजची वायर आपण साईडला ठेवली आहे त्यामध्ये आपण गोल्डन कलरचे घुंगरू टाकून घेऊया. 8 ते 10 घुंगरू तुम्ही टाकू शकता. मी इथे 8 ते 10 घुंगरूच टाकले आहे. तुम्ही तुमच्या अनुसार, तुमच्या नथीच्या साईजच्या अनुसार तुम्ही घुंगरू टाकू शकते. इथे मी 8 ते 10 घुंगरू टाकून घेतले आहे. हे घुंगरू आपण डायरेक्ट 20 गेजची वायरमध्ये नाही टाकायचं आहे आणि 30 गेजची वायर जी रॅपिंग वायर आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आपली जे 20 गेजची वायर आहे त्याला घट्ट करून घ्यायचं. एडी बॉलचं अराउंड त्या घुंगरूला फिट करून घ्यायचं आहे. एडी बॉलच्या बाजूला नीट घट्ट करून घ्यायचं आहे, ज्याने की तो एडी बॉलसुद्धा हलला नाही पाहिजे आणि तो घुंगरूसुद्धा हलले नाही पाहिजे. हे बघा, असं फिट करून झाल्यानंतर आपण 30 गेजची वायरला 2-3 वेळा राऊंड करून घ्यायचं आहे. आणि जो आपण रेड कलरचा आधी लीफ शेपचा बनवून घेतला होता एडी स्टोन, तो तिकडे फिट करून घ्यायचा आहे. जसे जसं आपण नथ रेडी करत जाईल तसं तसं त्या नथीला आकार देत जायचं आहे, ज्याने की नंतर आकार देता टायमाला आपले एडी स्टोन किंवा एडी बॉल किंवा दुसरा कुठलेही स्टोन हलणार नाही.
व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा त्या लीफ शेपला नीट फिट करून घ्या. हे बघा, असं फिट करून झाल्यावर तो असं फिट बसतो. प्रॉपर आपण त्याला फिट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ही अशी चक्री रिंग टाकून घ्यायची. त्याचाच नंतर आपण परत एकदा एडी बॉलसुद्धा टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत एकदा चक्री रिंग टाकून घ्यायची. आणि 30 गेजच्या वायरने त्याला फिट रॅप करून घ्यायचे. हे बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवला गेला आहे, तुम्ही कसं फिट करायचं तसंच फिट करून घ्या, याने की ते चक्री वगैरे हलणार नाही. एकदम घट्ट करून घ्यायची, अदरवाईज ते हलून ते खाली येईल. मी जसं व्हिडिओत दाखवलं आहे तसंच तुम्ही सुद्धा करून घ्या. आणि त्याच नंतर आपण 5 mm गोल्डन बॉलसुद्धा टाकून घेऊया. तुम्ही इकडे मोठे बॉलसुद्धा घेऊ शकते, छोटे बॉलसुद्धा घेऊ शकते. मी इकडे 5 mm गोल्डन बॉल घेतला आहे आणि 30 गेजचे वायरने मग फिट करून रॅप करून घेतलं आहे. आता जी वरची आपण वायर सोडली होती ड्रॉपच्या साईडला, ती वायर आपण वाळून घेऊया. नीट वाढून घ्यायचे खालच्या साईडला. ही आपली प्रेसची नथ नाही आहे, म्हणून ह्याला आपण वरून जी तार एक्स्ट्रा सोडली आहे त्याला खालच्या साईडला वाढून घ्यायचे. लूप नाही रेडी करायचे. आणि जे खालच्या साईडला वायर राहिलेली आहे त्याचा आपण एक लूप रेडी करून घेऊया. जे एक्सेस वायर आहे ते काढून घ्यायचे, कट करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं लूप बनवायचं आहे तेवढा वायर ठेवून तिकडे पकडच्या हेल्पने आपण लूप रेडी करून घेऊया खालच्या साईडला. व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा सेम लूप रेडी करून घ्या. जसं जसं नथ रेडी होत जाईल तसं तसं त्याला आपण नथीचा आकार देत जायचं, ज्याने की नंतर ते प्रॉब्लेम करणार नाही. अदरवाईज तुम्ही एकदा सरळ बनवली आणि नंतर तुम्ही त्याला शेप द्यायला गेले तर त्याची शेप नीट बसणार सुद्धा नाही आणि जे आपण मोती फिट केले आहे किंवा तार रॅपिंग केले आहे ते तुटायची शक्यता असते. हे बघा, इथे मी असं खालच्या साईडला लूप रेडी करून घेतलं आहे आणि वरची जी वायर आहे ते आपण खालच्या लूपमध्ये टाकून घेतली आहे. एकदा ती वायर लूपमध्ये टाकून झाल्यावरती जी एक्सेसची जी खालची वायर आहे ती आपण पकडणी कट करून घेतली आहे आणि त्याला नीट शेप देऊन घ्यायचं आहे. थोडंसं जे आपल्याला लागेल तेवढी वायर ठेवून घ्यायची आणि बाकीची वायर आपण एक्सेसची कट करून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे हा पिअर्सिंगची नथ जी नाकात होल असते त्यांना अशी नथ लागते आणि ही अशी सुंदर नथ रेडी झाली आहे. ही अशी सुंदर एडी स्टोन पिअर्सिंग नथ रेडी झाली आहे. तुम्हालाही हे सुंदर एडी स्टोन पिअर्सिंगची नथ पाहिजे असेल किंवा नथ अँड ज्वेलरी मेकिंग रॉ मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी माझी इंस्टाग्रामची ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे. नक्की DM करा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन बाय. Thank you.